भुजबळ यांचा महायुती सरकारनं वापर करून घेतला आणि वापर झाल्यानंतर त्यांना फेकून दिला, अशी आक्रमक प्रतिक्रिया विरोधकांनी दिली. भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करून ओबीसींवर अन्याय केला असा आरोप विरोधी नेत्यांनी केला आहे. मैदानात उतरणारा आमच्या बरोबर त्यांनी अनेक चळवळीमध्ये किंवा अनेक ओबीसीच्या लढाईमध्ये ते सक्रियपणे मैदानात उतरणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि निवडणुकीमध्ये त्यांचा वापर झाला, ओबीसींची मतं घेतली, ओबीसीच्या भरोश्यावर सरकार आणलं आणि ओबीसीला डावलण्याचं काम झालं. भुजबळांचा वापर करून घेतलाय आमचा स्पष्ट आरोप आहे. भुजबळ साहेबांचा वापर करून फेकून दिलं. म्हणजेच तुम्हाला ओबीसीचा मतं पाहिजेत, पण ओबीसीचं नेतृत्व मोठं होताना किंवा ओबीसी नेता मोठा होताना तुम्हाला बघायचं नाही. ओबीसीची चळवळ जो चालवतोय त्या नेत्याला तुम्ही संपवायचा आणि ओबीसी चळवळीला संपवायचा असा त्यामागचा कट दिसतोय. नाराजी ही किती मोठ्या प्रमाणावर आहे. भुजबळांसारखा, सदीर भाऊंसारखे ज्येष्ठ नेते या मंत्रिमंडळात नाही. मला वाटतं पक्षांतर्गत राजकारणाचे बळी, यूज अँड थ्रो हे सगळं याच्यातून दिसलेलं आहे. काही लोकांनी राजीनामे दिले, विशेषतः शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले. पण तो हा त्यांचा पक्षांतर्गत विषय असताना सभागृहामध्ये मंत्र्यांना लवकरात लवकर मनाजोगती खाती मिळो हीच परमेश्वरच्यांनी सगळ्यात आधी मी प्रार्थना करतो आणि मग एकेकाला आम्ही बरोबर सभागृहात घेऊ. ओबीसीच्या प्रश्नावर ठामपणे भूमिका घेणाऱ्या छगनरावजी भुजबळांना का मंत्रिमंडळातून डावललं गेलं याचं उत्तर या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना मिळालेलं नाही. माझं भुजबळ साहेबांशी बोलणं झालं नाही. बोललो तर मी निश्चित यावरती भूमिका घेईन. पण भुजबळ साहेबांना याच्यापेक्षा मोठं पद द्यायचं का, असाही एक पॉझिटिव्ह अर्थानं आपण जर विचार केला तर असंही असू शकतं. परंतु मला वाटतं भुजबळ साहेब मंत्रिमंडळात असायला हवे होते, कारण ओबीसींसमोरचे प्रश्न मोठे आहेत आणि पुढे जाऊन या प्रश्नांना झडणारा, भिडणारा माणूस मंत्रिमंडळात भुजबळ साहेब म्हणून हवे होते.